सरकार आता अशा विचारत आहे की तो एक दारू बद्दल नवीन नियम इथं दारू बद्दल काय बोलायचं नाही, दारू बद्दल काय बोलायचं सांगून ठेवतोय. आता का आम्ही परत रांगा लावायच्या वय दारूसाठी? यायला पैशासाठी आम्ही रांगा लावतो तर लावतो, आता दारूसाठी रांगा लावायच्या का? म्हणजे आम्ही जुन्या बाटल्या द्यायच्या आणि नवीन बाटल्या घ्यायच्या वय. तरी मला वाटलंच बर का, असा माझा जीव वैतागलाय ना इथं काम करण्याला. लाज वाटते का? मी इकडं झाडते तिकडे कचरा टाकताय. हा काय चाललंय? मला ना असू मला जा विचारायचंच आहे. थांबा जरा. अरे झालं ही बाई एरिया का? 10 वेळा विचारते माझा जॉब काय. तुझा मोलकरणीचा जॉब आहे. तुम्ही पण फार उड्या मारू नका. तुम्ही पण काही कमीचे नाहीये. त्या दिवशी काय चिंदीगिरी केली मी बरोबर पकडली बरं का यांची. रे यार काय चिंदीगिरी केलीस तू? नाही तुम्ही आता सांगूनच टाका. तुम्ही खरंच सांगा चिंदीगिरी काय याने केली सांगा तुम्ही. त्या दिवशी मी काम करायला आले तर तुम्ही मला काय म्हंटले? 50 प्लेट इडली कर. हा का घरी पाहुणे येणारे म्हणे. तर मी म्हंटल जाऊ दे आता कधीतरीच येतात पाहुणे, करून टाकू 50 प्लेट इडल्या. मी केल्या आणि गेली आपली शेजारी काम करायला. तिकडचं काम करून मी सोसायटीत चालले होते बाहेर गेटच्या बाहेर, तर हे सोसायटीच्या बाहेर 20 रुपये प्लेट इडल्या विकत होते. थँक्स. काय चाललंय? नमस्कार, माझं नाव मयुरेश पेम. तुम्ही मला पाहतात राजश्री मराठीवर. प्लीज सबस्क्राईब ऑन राजश्री मराठी.